गीता मॅडम आलेली आहे आणि ही शीला तिची लहानपणाची मैत्रीण आहे, बेस्ट फ्रेंड तिची. हाय गीता, हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन. आणि मस्त ड्रेस घातला आहे तिने पण. हा स्वागत करत आहोत आम्ही गीताचं. थोड्या वेळात भेटतो. गीताला पाणी वगैरे द्यायला लागेल, पाहुणी आली आमच्या घरी आणि आम्हाला आता जेवणाची पण तयारी करायची आहे. बघा इकडे पनीर आहेत, पनीरची भाजी बनवणार आहोत आणि तिची ग्रेव्ही रेडी झालेली आहे. भात झालेला आहे, दही आणून ठेवलं आहे कढी बनवण्यासाठी आणि भेटतो थोड्या वेळात. इकडे बघा कढीची तयारी चालू झालेली आहे आणि इकडे हिरवी मिरची आणि लसूण कुटून आम्ही कढीमध्ये वापरतो, कारण त्याने टेस्ट वाढतं आणि आम्हाला कढी गोड नाही तिखट पाहिजे. शीला. आणि बघा पनीरची भाजी झालेली आहे आणि मी आता पटकन कढीला तडका देते आणि तुम्हाला दाखवते थोड्या वेळात. Find the real me. So let's go. Seize the feeling. 'Cause you know it's time for the meaning. Now we show we're coming to win it. इकडे बघा वैष्णवी आलेली आहे, तिचे पप्पा श्याम, हा माझा भाऊ आहे आणि गीताने राख्या आणलेल्या आम्ही बघत होतो. आता श्यामला आणि दीपकला राखी बांधणार आहोत. सगळे आले आहेत घरी, तुम्हाला सगळ्यांना भेटवते. ही बघा वैष्णवी आईकडे लगेच आली, कारण आई माझ्याकडेच होती ना त्याच्यामुळे. आणि हा आहे आमचा गोलू, याचं नाव आहे शाहू, त्याची मम्मी. तिकडे दीपक उभा आहे. गीता वैष्णवीबरोबर मस्ती करत होती आणि टी व्ही चालू असल्यामुळे मला रेकॉर्ड करायला लागला हे सगळं आणि खूप बरं वाटलं. Find the real me. So let's go. Seize the feeling. 'Cause you know it's time for the meaning. Now we show we're coming to win it. तर बघा सगळे आल्याच्या नंतर आनंदच वेगळा असतो. आणि आमचा शाहू बघा रडत होता, त्याला दात येत आहेत म्हणून. आणि इकडे गीताने पण राखी बांधून घेतलेली आहे श्यामला. आता दीपकचा नंबर येईल, कारण तो छोटा आहे सगळ्यात, तर आम्ही पहिले श्यामला राखी बांधतो, त्याच्यानंतर दीपकला राखी बांधतो. इकडे सगळे फोटोशूट वगैरे चालू होते, सगळे धमाल मस्ती. टी व्हीमध्ये गाणी पण चालू होती आणि गाण्याचा आवाज याच्यामध्ये नाही आला पाहिजे, कॉपीराईट येईल, म्हणून मला हे सगळं डब करायला लागलं. आता आला आहे दीपकचा नंबर,
थोडंसं इमोशनल पण इकडे झालो होतो आम्ही, कारण बहीण भाऊ खूप दिवसाने भेटतात तर वेगळंच एक आनंद असतो बहिणीला. आणि बहीण नेहमी भावासाठी सुखाचीच प्रार्थना करते, त्याच्या यशाची, त्याची तब्येत चांगली राहो आणि त्याच्या कामात बरकत येवो, त्याला खूप खूप दीर्घ आयुष्य भेटो आणि त्याच्यावरचे सगळे संकट निघो, हीच बहिणीची प्रार्थना असते. म्हणून मी इकडे माझ्या भावांसाठी खूप इमोशनल असते. सगळे बहीण भाऊ असेच खुश राहिले पाहिजे. मला माहीत आहे बहीण भावाचं प्रेम काही दिखावा नसतो, ते मनापासूनच असतं आणि हे नातं कधीच संपणारं आणि तुटणारं नाही आहे. हे नातं सगळ्यात पहिलं दुनियामध्ये आलं आहे आणि सगळे नाती नंतर आले आहेत. म्हणून खरंच आपल्या बहीण भावावरती प्रेम करा. Find the real me. So let's go. Seize the feeling. 'Cause you know it's time for the meaning. Now we show we're coming to win it. It's me, it's me, it's me, it's real me. 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 Find the real me. So let's go. Seize the feeling. इकडे आता राखी बांधण्याचा प्रोग्राम संपला नाही आहे. आमच्या शाहूचा नंबर आलेला आहे. वैष्णवी त्याला राखी नाही बांधत आहे. तिला वाटतं हे काय आहे सगळं. ती पण लहान आहे, तिला काय माहिती नाही आहे. मोठी झाल्यावर करेल. आणि ही आमच्या शीलाची मुलगी आहे, ती पण त्याची बहीणच आहे, म्हणून तिने राखी बांधली शाहूला. आणि खरंच अशा प्रकारे साजरा करा प्रत्येक सण, कारण माहीत नाही आपल्या परिवारामधून कोण आपल्याबरोबर उद्या असेल की नसेल. त्याच्यामुळे प्रत्येक क्षण असाच साजरा करा. खूप आनंद साजरा करा परिवाराबरोबर. दुःख माहिती असतं सगळ्यांना, सुख पण माहिती असतं, पण परिवाराबरोबर वाटून घेण्याचा आनंदच वेगळा असतो. आपलं दुःख आपण परिवाराबरोबर वाटून घेतो तर ते दुःख एकदम कमी होतं आणि सुख पण वाटून घेतल्यामुळे ते सुख आणखीन वाढतं. त्याच्यामुळे खरंच परिवाराची गरज सगळ्यांना पाहिजे. तर बघा इकडे फोटोशूट चालू आहे. हा माझा छोटा भाऊ दीपक. शीला तर सकाळीच भेटली आहे. आणि गीताचे फोटो व्हिडिओ चालू आहे. श्याम, गोलूची मम्मी वैष्णवी घाबरली. हे नाही काढायचं तिला. चला दीदी आली, अनया दीदी आली. चला, हा माझा भाऊ आहे श्याम. आई बघा बसली आहे थकून. अशा प्रकारे आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केलेलं आहे. आणि आपल्या फॅमिली बरोबर असंच राहा, कारण कोणता दिवस शेवटचा होईल तो आपल्याला माहीत नाही पडत. म्हणून परिवाराबरोबर राहणं जरुरी आहे. प्रेम करा, त्यांची इज्जत करा, काळजी घ्या बहीण भावांची. आणि वर्षातून एकदा तरी बहिणीच्या घरी जावा, फोन करा, तिला विचारा. आणि बघा खाली बसली आहे आमची माता. तर सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन. बाय बाय. युट्यूब फॅमिली बाय.